मी जेव्हापासून ओळखायला लागलो तेव्हापासूनच मला माहीत होतं की हा माणूस जिद्दी आहे, तर आपल्याला पाठी राहून सगळं करायला पाहिजे. त्यामुळे मी म्हणजे त्यांना जेवढी माझ्याकडनं होईल, कुठलीही घरातली मी कधी प्रॉब्लेम त्याला सांगितली नाही किंवा कुठलीही जबाबदारी त्यांच्यावर टाकली नाही. इंग्लंडला सुद्धा वेळ 2-2 दिवस ते घरी येत नव्हते, पण त्याच्यात सुद्धा आय वॉज हॅपी की ते काम करतायत, तिकडे रिसर्च करतायत. तर त्यामुळे मी तशा पद्धतीने माझ्याकडून होईल तेवढी म्हणजे त्यांना मदत केली किंवा मला सपोर्ट केला असं. पण म्हणजे दिवस त्यांच्या कामामुळे दिवस माझे म्हणजे खूप मला कधीकधी कंटाळा यायचा, पण असं नाही, त्यांना ते काम करायला आले, शिकायला आले, तर आता आपल्याला हे शेवटपर्यंत न्यायचं आहे. त्यामुळे बरं वाटतं, पाठी वळून बघताना वाटतं की मी जो पेशन्स दाखवला ना त्याचा आज खरोखर मला खूप आनंद आहे, खूप आनंद आहे. एक गोष्ट सांगावीशी वाटते, ते एकच म्हणजे मी सांगितल्याप्रमाणे तिला सांगतो की मी 4 दिवसात इंग्लंडला जाणार आहे, तेव्हा तुला त्याच्या आधी सुलभा वलवलकरची प्रतिमा रवानी करणार. त्यामुळे झालं काय, हनीमून नाही, काहीच नाही, कुठेच नाही, सत्यनारायणाची पूजा नाही किंवा ते घरी जेवण असतं ते पण नाही. मी नुसतं नॉमिनल लग्न करायला पाहिजे म्हणून लग्न केलं आणि मी उठून गेलो लग्न. पण इंग्लंडला गेल्यावर सुद्धा परिस्थिती तीच राहिली, म्हणजे की मी न्यूरोसर्जन म्हणजे काम असतं का राहून, मी रात्री 7 वाजता 8 वाजता घरी यायचो. बघा दिसायची, मी जेवतो आणि तिला सांगतो तू झोप, हा उद्या एक पेशंट बघून यायचं आहे. खरं म्हणजे पेशंट बघायचं नसतं, मला रिसर्च करायचा असतो, म्हणून मी परत हॉस्पिटलला जातो आणि तिकडून मग किती सकाळी 2 वाजता, कारण मला तिथे रिसर्च करायला सेपरेट खोली होती हॉस्पिटलमध्ये. 2 वाजता 3 वाजता कधी येऊन झोपतो, परत सकाळी 8 वाजता हजर राहायला पाहिजे. पण ते सगळं तिने सहन केलं, ऐकून घेतलं, मानलं. नाहीतर यंग मुलींना ह्या वयात बरोबर कुठे जायचं, हे करायचं, ह्या सगळ्या गोष्टी त्या आमच्या जीवनात झाल्या नाही. थँक्यू. हे आज डॉक्टरांकडनं कळतं, मला थोडंसं बोलायचं. पण आम्ही सिनेमा करताना बऱ्याच गोष्टी आम्हाला कळल्या नाहीत ह्या, पण आम्ही इंटरप्रेट केल्या समोर. म्हणजे बोजेवरांशी बरंच डिस्कशन व्हायचं, याचं काहीतरी एक सॉरी असेल डॉक्टरांना म्हणायचं आयुष्यात मिसेस रामाणींना. तर तो एक सीन ठेवला, तो इतका सुंदर सीन आहे, पण तो पण कधी सॉरी म्हणतात तो शेवटच्या क्षणी. आणि मला असं वाटतं की प्रत्येक माणसाने त्यावेळी सॉरी म्हणून मोकळं व्हावं, अगदी शेवटपर्यंत थांबू नये, पेशन्स बघू नये कोणाचे तरी, असं मला त्यातनं द्यावं असं वाटत होतं त्या सिनेमात. त्यामुळे आज डॉक्टरनी कमिट केलं, दॅट आय लाईक दॅट. पण तुम्ही बिटवीन द लाईन्स अगदी करेक्ट वाचलं होतं. दिनेश बोलला तर मला आणखी एक सांगायचं वाटतं की आमचं जेव्हा स्क्रिप्ट झालं, पहिला जॉब जेव्हा झाला, तेव्हा मी आणि दिनेश आम्ही 3 दिवस एकत्र एका रूम केली हॉटेलमध्ये आणि 3 दिवस जवळपास 24 तास आम्ही डिस्कस करत होतो. एक सीन डिस्कस करत होतो, फक्त जेवायला बाहेर पडायचो, असं 3 दिवस होतो. आणि त्या दरम्यान दिनेशने मला